कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. या तिळगुळ घ्या, तिळगुळ घ्या. आमच्याशी कायम गोड बोला. हा, मकर संक्रांतीच्या तुम्हाला लय शुभेच्छा. तुला पण मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. होय होय, सुखेला सुखेला सुखेला. तुळजा पोरी घे, तिळगुळ घे आणि आमच्याशी कायम गोड बोल. हा? डॅडी, या लाडूपेक्षा जास्त गोड तुम्ही बोलता, पण हा खोटा गोडवा फार काळ टिकणार नाही. डॅडी, लगेच विजय साजरा करू नका. माझा वार करायचा बाकी आहे अजून. गुळुम गावातल्या सर्व महिलांना माझा नमस्कार आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण इथे या सुंदर सणानिमित्त जमलेलो आहोत आणि या निमित्ताने मला तुम्हाला एक खास गोष्ट दाखवायची, आणि ती म्हणजे माझा भाऊ शत्रू आणि तेजू यांच्या लग्नाचा एक खास व्हिडिओ आणि काही फोटोज. आणि याचा आनंद तुम्ही सगळ्यांनी घ्यावा अशी माझी इच्छा आहे. अगं बाई, मला तर माहितीच नव्हतं तेजू अक्काच्या लग्नाचा व्हिडिओ आहे ते. अगं मग वहिनीला सरप्राईज द्यायचं असेल आपल्याला, म्हणून नसेल सांगितलं. धनु दीदी, सरप्राईज सरप्राईजच असते ते. बरोबर बोलली ग. हा मग मी काय तुम्हाला एवढी डव वाटले का? एवढं येतं मला. बरं, त्यासाठी मला स्क्रीन लागेल, तर मी पटकन सेटअप करून घेते. छत्री काका. समस्त महिलांनो, आमच्या आमंत्रणाचा मान ठेवून आज आमच्याकडे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी आलात, त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. बाईच्या जातीला कुठं रोज चार भिंतीच्या पलीकडे जाता येतं, आपल्या मनाप्रमाणे जगता येतं. आणि म्हणूनच तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही इथं संगीत खुर्चीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तो कार्यक्रम इथं आपल्या गार्डन मध्ये होईल, तेव्हा सगळ्या महिलांनी त्याचा लाभ घ्या. जावई बापू, चला आपण आपल्या गप्पा मारू. चल. आता या ठिकाणी थोड्याच वेळात संगीत खुर्चीचा कार्यक्रम सुरू होणार आहे, तेव्हा सगळ्यांनी लक्ष द्या. एक अतिशय महत्त्वाची अनाउन्समेंट या ठिकाणी करतोय. जी महिला या स्पर्धेमध्ये जिंकणार आहे तिच्यासाठी आणि तिच्या कुटुंबासाठी डॅडी स्वतः त्यांच्या शेतावरती एक जंगी हुरडा पार्टी देणार आहे. टाळ्या. सगळे तयार? हो. पोरींनो, व्यवस्थित पळा, धडपडू नका. अगं धनु कुठं आहे? दादा, तुला माहिती ना धनु दीदी किती उत्साही आहे. पळायचं कळलं तशी वरती झोपायला गेली. हाय का आता? सूर्या, तुला काही आठवतंय का? आपण लहानपणी कसे संगीत खुर्ची खेळायचो ना. चांगलंच आठवते. काय तूच जिंकायचीस. पण आता कळतंय मला की मी जिंकत नव्हते, तूच मला जिंकू द्यायचास. तू जिंकली म्हणजे मी जिंकल्यासारखंच आहे ना. आणि आता पण माझी माणसं जिंकली म्हणजे आपणच जिंकल्यासारखं आहे ना. हो सूर्या, आता आपण सगळे एक कुटुंब म्हणून लढायचं. मग आपल्यातलं कोणीही जिंकू दे, आपलं जगताप कुटुंब हे कायम जिंकणार आहे. ए बायको,
माहेरची माणसं आहे म्हणून मुद्दाम हारू नकोस. काय झालं तरी ही स्पर्धा तुला जिंकायची. जर का तुझ्या माहेरचं कोण जिंकलं तर तुझं काय खरं. निंबाळकरांच्या इज्जतीचा विषय काय. चला आता आपण खेळायला सुरुवात करायची. सगळ्या महिलांनी जाऊन आपापल्या खुर्च्याच्या समोर जाऊन उभं राहायचंय. चला लक्षात असू दे. सुरू करायचं. गाणं. चला आता पुढचा राऊंड करायचा आहे आपल्याला. गाणं. तेजू, मला कळत नाहीये मी काय करू. मी जे काही करणार आहे त्याची तुला आधी कल्पना देऊ की नको देऊ. तुला शत्रूबद्दल कळलं तर तुला फार मोठा धक्का बसेल. बस 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 बसा. लवकर बसा, लवकर बसा. आऊट. मावशी आऊट झालेल्या आहेत. आता 3 खेळाडू आणि 2 खुर्च्या आहेत. चला गाणं. आता उतावीळ झालो गुडगा बाशिंग बांधलं तुझ्या नावाचं मी निशल टटून गोंधळ. अरे वा वा वा, या मावशी आऊट झालेल्या आहेत. आता फक्त 2 खुर्च्या शिल्लक आहे. दादा, आता कोणाच्या नावाने ओरडायचं? दोघींच्या पण वरडायचं. हा. दोघी पण आपल्यात ना. हा. आता 1 खुर्ची आणि 2 खेळाडू. आता बघूया कोण जिंकतंय. जगताप फॅमिली का निंबाळकर फॅमिली. गाणं. हात भरून आलो या लई दुरून आलो या अन करून अय बायको, मारून आलो या. काही झालं तरी जिंकायचंय बरं का. लई जोरात रंगात आलो या. आता निंबाळकरांची इज्जत तुझ्या हातात आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.